कराड नगरपालिकेमध्ये दरवर्षीच घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारणी जी आहे ती करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जावं लागतं, कारण अनेक थकबाकीदार असतात. मात्र आता यावर्षी मला स्वतःला असा एक अनुभव आलेला आहे. या पालिकेतील कर्मचारी किती उद्धट झालेले आहेत. मी साधारणपणे 20 दिवसापूर्वी या वर्षीची ऍडव्हान्स मध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी भरलेली होती, चेकच्या द्वारे भरलेली होती. माझा हा चौथा राऊंड आहे पावती मिळवण्यासाठी. आता या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी चेकच त्या बँकेतील व्यक्तीनं नेलेला नव्हता असं सांगितलेलं होतं. त्यानंतर बँकेतला एक व्यक्ती येतो, तो चेक नेतो, त्यानंतर ना तो डिपॉझिट करतो आणि त्यानंतर ना तो चेक वटतो असं सांगण्यात आलेलं होतं. आज इथं एक जनरल सभा आहे आपल्या कराड नगरपालिकेमध्ये आणि पावत्या आल्यात का बघण्यासाठी मी गेलेलो होतो. त्यावेळेला या कर्मचाऱ्यानं मला असं उत्तर दिलं की तुम्ही वेळेच्या आधी पैसे भरतायच कशाला, घाई कशाला करताय. एकीकडे कराड नगरपालिका म्हणते की आमच्याकडे फंड नाहीये. जो वेळेच्या आधी घरपट्टी पाणीपट्टी भरतो त्यांना पावते देण्यासाठी 20-20 दिवस लावतात, 4-4 हेलपाटे आम्हाला घालावे लागतात. एक पत्रकार असून जर आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय. या उद्धट कर्मचाऱ्यांमुळे कधी या नगरपालिकेचा जो कर भरणारे, नियमित भरणारे आणि वेळेच्या आधी भरणारे जी लोक आहेत ते कर भरतील का. आणि एकीकडे तुम्ही असं म्हणता की कर या नगरपालिकेचा कोणी चुकू नका, वेळेच्या आधी जर आम्ही भरत असू तर हा कर्मचारी काय म्हणतो की तुम्ही एवढी घाई कशाला करता, बिलं निघण्याच्या आधी तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी का भरता. मग एकीकडे तुम्ही नगरपालिकेकडे फंड नाही म्हणून ओरडता आणि दुसरीकडे जर तुम्हाला वेळेच्या आधी जर तुमचा टॅक्स कोणी भरत असेल तर त्याला उद्धटपणे उत्तर देता. प्रशासन आणि सत्ताधारी यावरती काय तोडगा काढणार, या उद्धट अधिकाऱ्यांना काय शिक्षा देणार, हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा लागेल. अभय कुमार देशमुख, कराड.